नमस्कार मित्रांनो, मी आता सध्याच यूट्यूबवरती व्लॉग टाकायला सुरुवात केली आहे. ॲक्च्युली मी कामानिमित्त ट्रॅव्हल करत असतो आणि ट्रॅव्हल करताना जाता येता दुसऱ्या सिटीमध्ये तिकडचं खाणं, जेवणं, तिकडची राहण्याची पद्धत, ह्या सगळ्या पद्धती म्हटलं व्लॉगमध्ये आपण टाकूया. आणि ते करताना मला एका गोष्टीची गरज वाटली, ती म्हणजे वायरलेस माईक. कारण माझ्या मोबाईलमध्ये इश्यू काय होत होता, मी व्हिडिओ बनवत होतो आणि वाऱ्याच्या आवाजामुळं म्हणा किंवा बाजूचा नॉईस, त्याच्यामुळं व्हिडिओमध्ये साऊंड क्वालिटी चांगली येत नव्हती. त्यासाठी मग मी यूट्यूबवरती बघितलं आणि मला मग ॲव्हरेज म्हणजे स्वस्तात मस्त असं एक प्रोडक्ट भेटलं. तर डिजिटेकचा वायरलेस माईक मला ॲमेझॉनवरती भेटला आणि मला तो 2500 रुपयाला भेटला आणि ते माझं आता आलं आहे पार्सल. ते आपण खोलून बघूया. हे असं ॲमेझॉननं पॅकिंग दिलं आहे. कार्डबोर्डचं फक्त पॅकिंग आहे. त्याच्यानंतर आतमध्ये आहे हे प्रोडक्ट. हे आहे DMV105 मॉडेल आहे आणि याची रेंज आहे, मला वाटते 50 मीटर रेंज सांगितले यांनी. इथे दिलेत याचे फीचर दिलेत यांनी, इथे फीचर मेन्शन केले इथे आहे. त्याच्यानंतर पुन्हा फीचर इकडे दिलेत. प्लग अँड प्ले, 50 मीटर वर्किंग एरिया, प्रिसाइज रेडिओ, क्लिअर टाइमर, हाय सेन्सिटिव्हिटी, वाइडली कम्पॅटिबल. बाकी याच्यामध्ये सगळे डिटेल्स आहेत, मी ते काय सांगत नाही बसत. आता ह्याच्यावरचं एक पॅकिंग रॅप खोलूया. खोलायला यांनी मॅग्नेटिक लॉक दिला, असा चांगला आहे. पॅकिंग चांगलं दिलंय. खोलून बघूयात. हे असं आहे प्रोडक्ट. ॲक्सेसरी बॉक्स, ॲक्सेसरी बॉक्समध्ये काय काय आहे पहिला आपण ॲक्सेसरी बॉक्स काढून बघूया. याच्यावरती त्याने आपलं ब्रँडिंग केलं आहे, डिजिटेक. हे बघा काय माहिती आहे का हे काय आहे? पूर्वी लोक वापरायची पान खाण्यासाठी, तंबाखू खाण्यासाठी पानाची चंची. काय म्हणतात तुमच्याकडे, काय म्हणतात? आमच्याकडे तरी चंची म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये ॲक्सेसरीजमध्ये ही आहे एक चार्जिंग केबल दिली आहे. त्याच्यानंतर हे iPhone टू नॉर्मल C टाईप चार्जर कनेक्टर दिला आहे. आणि ही आहेत त्याच्यासाठी लागणाऱ्यावरती फर दिलेत. आपण, मला तर वाटते खारुताईची केस आहेत हे दिलं. ही पिशवी आहे, आजीबाईचा बटवा आहे, आजीबाईचा बटवा. आणि आता आपण खोलूया. मेन आयटम आहे. याच्यामध्ये असं पॅकिंग दिलं आहे. याच्यावरचा रॅपर, याला इथं C टाईप चार्जिंग पोर्ट दिला आहे. इकडे ब्रँडिंग आहे. चला खोलूया. हा एक मायक्रोफोन आहे. हा एक मायक्रोफोन दिलाय आणि हा आहे त्याचा रिसिव्हर. इतके ॲक्सेसरीज दिलेत.
चला आपण आता याला कनेक्ट करूया मोबाईलला आणि व्हॉईस रेकॉर्ड करूया, याच्यामध्येच व्हॉईस रेकॉर्ड करूया. चला हे आता याच्यामध्ये ठेवतो मी. अजून याच्यासोबत काय काय दिलं आहे बघूया. बॉक्समध्ये त्याच्यानंतर दिले त्यांनी एक छोटंसं इन्स्ट्रक्शन मॅन्युअल दिलं आहे. QR कोड आहे. त्याच्यानंतर टू डाउनलोड ओपन कॅमेरा ॲप करण्यासाठी हे स्कॅन करायचं आहे. याच्यामध्ये यांनी स्टेप दिलेत कसं काय करायचं आहे बघूयात. 1 2 3 4 याच्यामध्ये. चला मी आधी ऑन करतो, मोबाईल कनेक्ट करतो आणि मग आपण बोलूयात. तर मी आता ऑन केलं आहे, असं इंडिकेटर दाखवत आहे. तर आता हे पेरिंगसाठी रेड आणि ग्रीन लाईन दाखवत आहे. रिसिव्हर घेतो आणि मोबाईलला कनेक्ट करतो. मी आता मोबाईलमध्ये रिसिव्हर कनेक्ट केला आहे आणि आता माईक कनेक्ट झालं आहे. बघू मी इकडे माईक लावतो आणि मग तुम्हाला त्याचा आवाज आता ऐकू येत असेल कदाचित. आता जो आवाज येतो ते ह्या माईकमधूनच येतोय. बघा तुम्हाला साऊंड क्वालिटी कशी वाटते. माझा आधीचा व्हिडिओमधला आवाज आणि आत्ताचा आवाज या दोन्हीमध्ये फरक सांगा. आता मी याच्यामध्ये बघतोय नॉईज कॅन्सलेशनचं कुठं यांनी ऑप्शन दिला आहे, किती वेळा बटन दाबायचं. याच्यात पॉज करण्यासाठी, म्यूट करण्यासाठी, ऑन ऑफ करण्यासाठी, पेरिंग करण्यासाठी यांनी दिलं आहे बटन. पॉवर ऑन ऑफचं बटन दिलं आहे यांनी आणि याला 3 सेकंद प्रेस करून ठेवलं तर माईक ऑन होईल. 3 सेकंद पुन्हा प्रेस केलं तर माईक ऑफ होईल. आणि जेव्हा माईक कनेक्ट होईल रिसिव्हरसोबत तेव्हा ॲटोमॅटिकली आपला नॉईज कॅन्सलेशन मोड ऑन होतो याच्यामध्ये. तर त्याला वेगळं असं काही बटन दाबायचं किंवा काय करायची गरज नाही. आणि याच्यात फक्त काय दिलं आहे त्यांनी, 2 वेळा हे बटन क्लिक केल्यानंतर एकतर पॉज मोडमध्ये जाईल किंवा म्यूट मोडमध्ये जाईल. ओके, हा एक फंक्शन याने ॲडिशनल दिला आहे. आता चला आजपासून आपण माईक वापरूयात आणि मग तुम्हाला ह्या माईकचा रिव्ह्यू देतो मी, कसा आहे माईक. ओके.